तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त सोलापूरचं ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती। भक्तिरूपी महासागरालाच उधाण आलं होतं। पवित्र अशा श्रावण मासानिमित्त सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्ध रामेश्वरांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह आंध्र आणि कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण आवर्जून येतात। मकर संक्रांतीला यात्रा काळात आणि पवित्र अशा श्रावण महिन्यात शिवयोगी श्री सिद्ध रामेश्वरांचं दर्शन घेणं म्हणजे भक्तगणांच्या दृष्टीनं अलौकिक अशी अनुभूतीच असते। दरम्यान तिसरा श्रावणी सोमवार निमित्त पहाटेपासूनच मंदिरात भक्तगणांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या। तिसरा श्रावणी सोमवार आणि राखी पौर्णिमा असा योग आल्यामुळे अनेक भक्तगण शिवयोगी श्री सिद्ध रामेश्वरांच्या दर्शनासाठी आवर्जून आले होते। पहाटेपासूनच मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आलं होतं। बालगोपाळ आबालवृद्धांसह महिला पुरुष भक्तगणांनी शिवयोगी श्री सिद्ध रामेश्वरांचा जय जयकार करत अत्यंत मनोभावे दर्शन करत होते। स्वतःला जणू हरवून जात होते, विसरून जात होते। दरम्यान शिवयोग समाधीस प्रति सोमवारप्रमाणे यंदाच्या अर्थात तिसऱ्या सोमवारी फुलांची विशेष सजावट करण्यात आली होती। सिद्धेश्वर भक्त शिवानंद कोनापुरे यांनी फुलांची ही सजावट करून शिवयोगी श्री सिद्ध रामेश्वरांच्या चरणी आपली सेवा अर्पण केली। अत्यंत सुंदर आणि शेवंती, गुलाब, झेंडू यांचा अत्यंत सुरेख असा वापर करत साकारलेली फुलांची सजावट पाहणाऱ्यांच्या डोळ्याचं पारणं फेडणारी आणि मनाला सुखावणारी होती। कमिटीच्या वतीनं भक्तगणांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या। पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडाती आणि श्रावण मास समितीचे सभापती चिदानंद बनारोटे यांच्या नेतृत्वाखाली सर्व त्या सोयी सुविधा देण्यावर भर दिला गेला असून भक्तगणांच्या प्रचंड उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून करडी नजर ठेवण्यात आली होती। खासगी सुरक्षा रक्षकांबरोबरच पोलिसांचा मोठा बंदोबस्त मंदिर परिसरात ठेवण्यात आला होता। दिवसभर भक्तगणांची प्रचंड गर्दी राहिल्यानं मंदिरात भक्तिरूपी महासागर उसळल्याची अनुभूती या निमित्तानं होत होती। भक्तीच्या विराट शक्तीचं दर्शन